ठाण्यातल्या रिक्षा चालकांची मुजोरी पुन्हा एकदा दिसून आलेली आहे। केवळ 2 रुपये सुट्टे नसल्यानं रिक्षा चालकानं प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे। एकूण 7 रिक्षा चालकांनी हा प्रकार केल्याचं समजतंय। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अक्षय, नेमकी घटना काय आहे? घटना अशीच आहे की नौपाडा परिसरामध्ये गावदेवी परिसरामध्ये हा जो युवक आहे तो कामगार हॉस्पिटलमध्ये काम करतो आणि त्याची जी रिक्षा आहे ती गावदेवी परिसरामध्ये येऊन थांबली होती। तो पैसे देत होता, त्यावेळी त्याच्याकडे 2 रुपये सुट्टे नव्हते, त्यामुळे त्याने 50 रुपयाची नोट काढली। त्यावेळी हा जो रिक्षा चालक आहे त्या रिक्षा चालक खूप मोठ्या प्रमाणामध्ये भडकला। त्याने इतर 3 रिक्षा चालकांना सोबत घेतला आणि या मुलाला बेदम मारहाण केली। हा सगळा प्रकार जो आहे तो सगळा प्रकार भर रस्त्यात घडत होता। अनेक रिक्षावाले, अनेक आजूबाजूची माणसं, त्याचबरोबर तिकडे एक पोलीसवाला देखील होता। तो देखील हे सगळं तमाशा बघत होता, पण कोणीही त्याला हेल्प केलं नाही। शेवटी आणि खूप वेळ मारहाण झाल्याच्या नंतर काही आजूबाजूची लोक पुढे आली आणि त्यांनी त्या मुलाला रेस्क्यू केलं। त्यांनी त्या मुलाला बाजूला केलं आणि तो रिक्षावाला जो आहे त्याला पकडलं आणि त्याला देखील बेदम मारहाण केलं आणि शेवटी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याला सध्या अटक करण्यात आलेली आहे। एकूण हा जो संपूर्ण प्रकार आहे तो या महिन्यातला दुसरा आहे, कारण की याच्या आधी देखील आपल्याला माहिती आहे एका मुलीला अतिप्रसंग करण्यात आला होता तिच्या आणि त्या मुलीने रिक्षेच्या बाहेर उडी मारली होती। तेव्हा देखील ही रिक्षावालेच होते, आता देखील पुन्हा रिक्षावाल्यांचीच मुजोरी समोर येते आहे। त्याच्यामुळे एकूणच ठाण्यामधल्या रिक्षा चालकांवर कोणाचा वचक आहे की नाही असा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। ट्रॅफिक पोलीस अक्षय, यातल्या आरोपींची काही नावं समजलेत, नावं समोर आलेली आहेत? हा जो प्रवासी आहे त्याचं नाव तुषार म्हात्रे असं आहे आणि तो डेली या रूटने प्रवास करत असतो, रिक्षाने प्रवास करत असतो। त्याचबरोबर त्याच्याबरोबर त्याची बहीण देखील होती, ती देखील आता पोलीस स्टेशनमध्ये आली आहे। सध्या पोलिसांनी या तुषार म्हात्रेचा जबाब जो तो नोंदवत आहे। त्याला सध्या पोलीस स्टेशनमध्ये तो आहे, त्याच्यावर उपचार देखील थोड्या वेळाने करावे लागतील, कारण त्याला गंभीर मारहाण देखील झालेली आहे। अक्षय, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। ह्या फोटोमधली ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीलाही बेदम मारहाण झालेली आहे। ठाण्यातल्या रिक्षा चालकांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली। नौपाडा भागामधली ही घटना आहे।